संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुका लागलेला आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेला कराड सध्या आयसीयूमध्ये आहे. कराडच्या कोठडीमध्ये जशी वाढ होतीये त्याचप्रमाणे त्याचं आजारपण देखील वाढत चाललंय. कराडच्या आजारपणावरून आता संशय घेतला जात असून यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडला बाहेर काढण्यासाठी आजाराचं नाटक सुरू असून या वाल्मिक कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असं म्हटलंय. सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल, आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत. मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी ICUमध्ये ॲडमिट केलं आहे म्हणून दाखवलं आहे, तर त्यांना काहीही झालं नाही. खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना, तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा. ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत, आणि 2 तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे. 22 तारखेला वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कराडला बीडमधील कारागृहात त्यानंतर ठेवण्यात आलं होतं. अचानक पोटात दुखत असल्यामुळे वाल्मिक कराडला तातडीनं उपचारासाठी बीडमधील रुग्णालयात ICUमध्ये दाखल करण्यात आलं. बुधवारी रात्रीपासून हा वाल्मिक कराड ICUमध्येच आहे. त्यामुळे आता त्याच्या आजारपणावरून संशय घेतला जात असून यावरून वेगवेगळे आरोप सुरू झालेत.